किती काय अगं आम्ही पाण्याने वरंडत बघ 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 अगं नीट बस ना तुला तर किती बारा सांगितलं तुला एकदा कटाळा मग कंबर बसशील बाय तो मग दोन चार लेकरं झाले असतील तुला काय कंबर बसत होतो काय म्हणली ग ह्या गावाची माणसं वतनदारी म्हटलं तुम्ही अगं मी मिऱ्या घालते अगं पुढे पाहुणे येतात का तिकडे पाहता नाही येणार का मावशी तिला काढून घालायचं सवय पोत घालायची सवय मला काय म्हणली का अगं पाहुणे बसले कुशाल पदर टाकलं तर ते कशाला बघा माझ्याकडे अगं जावई बघितलं तुला कुशाल जावई ते कळतच का नाही पत्ता का जावई ठेवूया का कशाला का द्यायला घ्यायला त्याच्यापेक्षा 3 सांज यायला हा काय आहे अगं फोन पे अगं जावई कसा नाही हे पाय ना चावला तरी दात लागा ना काय व्हायला अरे खालून जाते या गावाचे मानकरी या गावाचे वतनदारी जर मला तरी हा महिना मान घेणार अगं इथं पहिला मान म्हटलं तर माझा पहिला मान मला का मी घेणार पहिला मान जर म्हणलं तर माझा माझा नवरा निर्गुणचा कारागीर कशी घेते ते घे कोण मी काय भेटते का आज आज व्हायचं उद्या व्हायचं त्याला काय भेटचं तुला ताव खाऊ बर का बापाची वरात निघाली काय बाहेर पडते काय वाजत तुला काय ग आयला म्हणजे मावशी तसं कमी शब्द वापरते का अगं मी पोरं स्वरात खेळायला जात असते मी थांब पाय गुतला ना मोठ्याला लुगडा आण म्हणलं पण आपरत आणलं बाय पुढं पाहुणे तर इतकं काय वर करते असं पायाला पुराणा ना दमदार इतकं वर घ्यावं लागत काय अगं पाय उघडे तुमच्या वाले काय ऐकून खिळाटवत अगं पहिलं वा आया मोळ्याची पाथरवल्याच्या कोळ्यावणी राहावं लागत पहिलं कसं होतं तुमचं आमचं काय असं होतं का डोक्याला पदर खाली पडून देत नव्हते बाय आता पाय ना जावायचे का अशी करते आता खरं आहे की नाही बरं अगं लुगडा आप रे मला पुरतच नाही असं पायाला पुरतच नाही आपरा आलं 5 वार आलं मावशी तांदूळ पूजा कर व्यवस्थित करा एकदा सांगितलंय मी ते बाया घर मालकाने केळं नाही आणले चिकू नाही आणले सफरचंद नाही आणले आता काय लिंब खाऊ का चिकट आहे माझ्या घरवालं काय तर म्हणा पुण्याला राहतो लोकांचं सिमेंट चोरून आणा ए नागराजा मला जर पावलं तर खरा तिला जर पावला तर खोटा हिचं मड जाऊ दे हिच्या माड्यावर हिचा नवरा बी जाऊ दे हिला वाड्या खाली मार खाऊ दे तिला उस्तुडीला जाऊ दे इकडे बघ ना माय कर तू तिकडे कुठं पाहतू असा बघ अगं तुला बेलाय खंडोबा बेलाय किंवा बिरुसला बाय माय हे गोड लागत कडक केलं काय काय माकडे होती काय गाडले जन्मी ती काय नाही बाई ए नागराजा कम काय काय इथं या बाय काचून नाही त्याला हिचं मड जाऊ दे हिच्या माड्यावर मला मला हाती होय ग अगं उठ ना अगं नीट करणं पूजा तुला व्यवस्थित काय म्हैस बसली पाण्यात बसली बाय म्हातारा जेवायला मारती होय ग अगं ती येडा हा आलं का इतकं असतं फिरून चांगलं खात होते माणूस पडेल ना एका डोळ्याने झोपून खात होते चांगलं तर कम उठलं का मला आता मग मी तू पूजा कर तुझ्या हाताने चांगली मारलं का मला अगं ह्या गावाची मानकरी वतनदारी म्हटलं तर मी इथं पहिला मान म्हटलं तर माझा काय म्हणली पहिला मान आमच्या गावात नाही राहत मान
तिकडे मान हा काय माहिती मान कोण सुतारांची म्हणते मला तू सुताराची तू मान घेशील तू घेऊन तर बाय कशी भेटते का काय तू घे ना मग मी बी मग मला बी मग म्हणते हा हा लय गार म्हणाला बा. अगं ये मावशी अगं ती साडी घे त्याला. अगं तो कोणीची तुला नको म्हणलो ते असले आपल्या संघ आपली तर आपली घातली तिची गेली सारी 4 धाव घातलीच पहिलीच मला सांगती मला आमची घातली अगं तुम्ही पहिलीच घातली सांगी तुझी तू माणसं गेलीस का हा मी का घेते का तुला मग कष्ट टाकून खूप पैसे दे ये भाई उलटा झाला काय ग मला नाही घ्यावं लागत असा बघ बाई तुला सांगितलं ना लुगडं 5 वार आहे म्हणून पुरत नाही ना ते काय करू राहिली असं लांब उभा राहून ऐक कोण मी कुत्री काय बी अगं मावशी तू ऐक माझ्या मम्मीच ए नागोबा महाराजा अगं मला पूजा करू दे ना मी म्हटलं तापी तार बळते मी काय तुला कशा कामाला माहिती ए नागोबा महाराजा काय झालं तुला चलू दे तू मी कशाला मी बोल 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 तापीत होतं मला कधी माहित कसं ए नागोबा महाराजा हिचा खपारापा पुणे जिल्ह्यामध्ये होऊ दे हिला वाड्या खाली मार खाऊ दे हिचा दावा गंगेच्या कडीला येऊ दे कशाला बुद्धी खायची का तुला काय खुर लागली ग तो नका काढी जाय ना जरा मासाडे का मी येशील कोण आहे? हा एका जागेला बसून जाऊ नको ना काय म्हणली का लय एका जागेला काका मला बांधू नका ठेवतो थोडा वाढत नाही साऱ्या जर्सी वगैरे का मी जर गावाला येडे घाली जाय ना जरा सोडलेली काय जाते ना ते मोडून उगा याला ते गुरळ करू नको काय? हा तुला काय भेटते का काय नाही तेच म्हणलं ना मग तुला वाटतं काय कोण आहे तुझ्या कोणी कोण कोण नाही? हा, उठा उठा रे 2-4 पोरं उठतात का बघा बरं कुठे देत का ये बाय ते बी चांगलाच माल पाहिजे सरबट झालं स्वस्त मला पण पुसता आता बाई मला भावत नाही का नंबर तरी घेते का ते तर बाई यांना 10,500 गेला बाई का नंबर तरी घेते का सरबट राहण्यातलं बाहेर निघालं नाही नाही नंबर घेते ना हा तो नंबर सांगा हिला हिचा नंबर घ्या मा काल घ्या तुम्ही हिला विचार टाका फोन पे टाका आणि हिचा तर पहिला घ्या ही तिकडे असते बस स्टँडला ए नाही गाडी लागणार काय करेल एसट्या सोडायला काय झालं मान मा पहिला तुझा मान कशाचा का मग मी अजिबात तुला मान घेऊ देणार नाही मी काय भेटते का मी मानच घेत असते ना. मी काय एवढे देत हो द्या आज व्हायचं उद्या व्हायचं मग काय हा. भेटते काय? या बयो या रानाली माया गुंड्या तोड्या मार या धावलाच बाया धावलाच काय म्हणली गो या करसून तोंडीनी मा काय करते तुम्हाला देऊ का हा म्हणीत होते ना मी म्हणीत होते ना त्या अशाला का घरात जाळ करू काय सुना घेऊन आला माय गेल्या बाहेर सोडून आता लई गोड लागत अगं ती साडी येते अगं माझे मामा चांगले तूच नाही द्वारणार कोण हा होय माझं सासरा किती चांगला जाऊन बघ बरं त्यांच्या कोण या म्हातारीने सगळे चांगलं सांगत होते ना अरे म्हातारा काय म्हातारीने आवड केलं
अगं 6 महिन्याला म्हातारीची गाठच नाही. अगं म्हाताऱ्यानं पाया मक्कू घातला ना. आपण जाऊ पाटलाच्या वाड्याला. हा वाड्याला कशाने गोळले कशाने गोळले काय चाललं त्यांचं नाव बिस्मिल्ला. नाव घे वाटत पाटलाचा बंगला बंगला म्हणा मावशी. तसे आपले दिवे दादा दौंड असताना त्यांनी 100 रुपये दान केले. तर पटापटा होत्या म्हणे. आला बाय पाटलाचा वाडा. मी देऊ ऐकलं म्हणलं पाटील दादा दादा म्हणाले असं भाऊ दादा म्हणले येईल का ते बाहेर. काय झालं नाही तू आवाज दे मग. बोल तू अगं तू दे माझ्या आवाजाने येणार तो. काय म्हणली पाटील येणार बाहेर जॉबला संघार ते आवाज पाटलाला आवाज द्यायचा कसा तुला माहित नाही का. अगं पाटील असा पळत बाहेर आला पाहिजे. हा काय त्याच्याकडे काय जाती हात देवा मुतून गेला. तिकडं पाहती नाही तिकडं गाडीच्या घोडक्या डब्बल टांग्यात कोंड्यात पाहायला तो हे सोयंद्रा बर का तुम्ही तुम्हाला गोडी सांगते सोयंद्रा हा असतात पाटील. मग का म्हणलं तू पाटील तुम्ही चिवडीता ना नाही निवडी ते काय सांगा पाटील बाई तुम्हाला. ये बाय पाटील काय झालं आमचे लागले बाय भांडण लागून लागला झगडा लागून लागला झगड्यामध्ये आमचा काय झगडा. असे गणेश दादा काकडे असताना काकाला सोडतीस ते आता मावशीला म्हणा. आपलं जुनं गिऱ्हाईक आहे ते. ए पाटील पाटील तुम्हाला काय माहिती का पाटील माझा नवरा पाटील हो माझा नवरा. पाटील महानवरा पाटील महानवरा पाटील नवरा पाटील नवरा तू हिचा एकीच्या डोक्याला तेल भेटायला तू हिचा. पाटील माझा नवरा निर्मूळचा कारागीर. मी म्हणते माझा मान पहिला. मी म्हणते माझा मान पहिला. तू काय म्हणते पाटील माझा नवरा निर्मूळचा कारागीर पहिला मान माझा. मान जर म्हणलं तर पहिला मी घेणार. तू घेणार आणि मग तू मी पण म्हणते मी माझा घेणार. तुमचं काय असं झगडा भेटत नाही. एक काम कर तुम्ही जिनी जिच्या नावरेच कारागीर. नाही पाटील तसं नाही. तुम्ही कोणी माझ्याकडे साक्ष दिली ना या बायकाने तुम्हाला सकाळ सकाळ पाजी चहा पाहिजे नका बर ऐकूच नका तुम्ही काम करा. राय तिच्या घरी राय पाणी घालायला बैल पुद्या तिकडे बघू नका. तुम्ही माहिती साक्ष दिली ना पुरणपोळीची स्वयंपाक करत सकाळी तुम्हाला पाटील काय नाही 12 पोळ्या एक नाही तुम्हाला नाही माहिती. इकडे काय तुम्हाला नाही माहिती पाटील तुम्ही जर माहिती साक्ष दिल्या
माकू घेते काय काय भुरट लागला मुडद्या आंघोळ कर जण टेम्पो लावून पाटील तुम्ही जर माझ्याकडे साक्षा दिली तुम्हाला सकाळ सकाळ कापी मला कुठे काय पिती कोंबड सांगायची ते नवरेश कारागीर सांगा टाकते बोल ऐक म्हणा, ऐक की लग्न. माझ्या नवऱ्याला सांगतो. सांग सांग ऐक ऐक म्हणा, ते माहिती का काय ऐक माहिती? ऐक ऐक ते आमको ऐक हा मी तुला तीच गोड लागल ना टेम्पोच म्हशी तुला काय माहिती पण बघा टेम्पोच मावशी गोड तुला तुला पाटील टेम्पो म्हणतो अगं बंदी खना देखला बाजूला माझ्या लाकडावर तिथं कशाचा आधार बाई अंतराला बत्तीस खाना देवला बांधला माझ्या लाकडावर तिथं कशाचा काय दिलं सगळं लागलंच आहे इथं काय येते का तू काय नाही सांग बरं लवकर पाटील मला काहीच नाही का काय नाही तू आत दिलं खरंच काही नाही हा हा सांगू का सांग सांग लगेच सांगू हा सांग सांग लवकर पाटील त्यांना पण दर्शक साक्षा मारली हा द्यायला पण नाही 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 तू सांग पहिले सांग. हा सांग आहो बत्तीस खानाच्या निमला बाजूला तिच्या लाकडावर तिथं माफ नाही तुला काय राहिलं तू आता कुसर सुद्धा एवढंसं नाही टाकी वाटासाठी कर गे पाटील माझं वाकस करणं नसतं बरोबर आहे हा तो वाकस हिच्या नावावर दातार असला असता आली बाई तिथं पांढरी तिथं बी आली अगं सांगे बुचुड बुचुडाचे रान आम्ही काय भेटे काय म्हणा काय भीती काय तुला अगं जाणार घरात पोटा बांधला माझ्या लाकडावर तिथं कशाचा आधार बाई अगं जाणार घरात पोटा बांधला माझ्या लाकडावर तिथं कशाचा आधार मला सांग कशाचा आधार आहे तिथं आता काय म्हणले मग काय राहील तू आत तिथं करोनाचा आजार आहे कशाचा आजार आधार नाही कशाचा आधार आहे? सांग लाकडाचा कोटा केला मी लाकडाचा आणि एवढी तार नाही लावली त्याला सगळा सगळा काय पाटील तुम्ही भूषणाने सांगू राहिले तुम्हाला माहित नाही का मा काहीच नाही पिला काय राहिलं तू आता? थोडस अजिबात नाही आवाज येणारे घराचा कोठा बांधला तिच्या लाकडावर तिथं मा काहीच नाही का तुला काय राहिलं तू करत नाही पाणी पाटील माही जर पार नसती बरोबर आहे तू जर पार नसती तिच्या नवऱ्याचा गोठा पडला असता ना लगेच खाली पाडा असता काही काही कसा रसला असता सांग म्हणतो पुढची कारण तिथं पण आहे तिथं बी आलेली कुंभाराच्या गटाक फिरत माझ्या लाकडावर तिथे कशाचा आधार कुंभाराच्या गटाक फिरत माझ्या लाकडावर तिथे कशाचा आधार काय म्हणली पाटील कशाचा आधार आहे तू आता काय म्हणली ती हा? अगं कुंभाराचा गटाक फिरत तिच्या लाकडावर तुला कशाचा आधार आहे? काय आता? काहीच नाही काय नाही तू आता खरं खरं नाही मग सांगू का सांग सांग कन्याला कुणाची आरोग्य ऐकायला
नवऱ्याचं गाडगळ घडलं असतं का वाकडं तिकडे काही घडलं नसतं ना. आहे का नाही आले असते त्याला उलटी तरी शोभा आता काय तू आता घर सांग. सांगे आता कशी कोचमली पाटील आता कशी कोचमली आता हाडली गाव मी तर गाडगं घालायला बसले असं बोट काढीत असते होय. हिचं गाडगळ सांग आता कशी हागली पाटील पाटील हागली सांग समुद्रामध्ये नाव चलते माझ्या लाकडावर तिथे कशाचा दरदा काय म्हणली पाटील ती समुद्रामध्ये नाव चलते माझ्या लाकडावर तिथे कशाचा पाटील मला कळत नाही का तिथं काय राहील तू आता पाण्यात खरंच मग समुद्रामध्ये नाव चलत तिथे लाकडावर तिथं मला कळत नाही. तिथं कशाचा आधार आहे तू खरंच काहीच नाही का? काहीच नाही आता. गेला खेळापट्टीच्या मै जर खेळापट्टी नसती खरं सांगायचं नाव समुद्रात विहिरीत डुबू. एक पळी ती बी लगेच ती इकडे तिकडे गंगा सागरला तिकडे गेली असती महासागर महासागरला एक गेली असती गंगासागर गंगासागरला तिसरी गेली असती नवसागरला नवसागरला दारू पाडायला मग दुकानाला फळ्या माझ्या लाकडावर दुकानाला फळ्या बसल्या माझ्या लाकडावर कशाचा आधार पाटील इकडे तुम्ही लांब लांब पळत जाऊ नका पार्टी आपली जग भरणार कस काय मग दुकानाला दरवाजा आहे माझा. आता इथं लाकडाचा दरवाजा तिथं काय राहील तू आता? कळत नाही का मग काय आता पाटील असं काहीतरी नाही नाही तरी कोणा कोणाचं बोर रे गे माझ्या कडे कोणा नसता हिच्या दुकानात सगळे कुत्रे घुसले असते राखल केले असते सारा गो खाल्ला असता काडीत त्याच्या तोंडी लावल्या असते हा गुळ दुसरं काही नव्हतं का खायला. नाही नाही तेवढंच खात होते. हे असे पोरं शिरले असते 4-5 हा शेंगदाणे पाटील आणली का आणली? माहितीये का काय नाही सांगते ना मला खरंच काढतील तो हा नवरा कारागीर म्हणतो काय म्हणून सगळे दम आहे का नाही नाही रे सांग लवकर शिराभात खाऊ घातलेला आहे आता काय गाभण बोला तर चालू